नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता अधिक महिना जो आहे तर तो चालू झाला आहे, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणत असतो. हा महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र मानला जातो. तर या काळामध्ये म्हणजेच की या पूर्ण महिन्याभरामध्ये आपण भक्तीचे किंवा दानाचे जे काही महत्त्व असतात तर ते आपण इतर महिन्यांच्या तुलनेपैकी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण की आता आपण दीपदान हे जे आहे तर ते सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे अधिक महिना जो आहे तर या महिन्यामध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य आपल्या पृथ्वीवरती असते असे मानले जाते. म्हणूनच मग या महिन्यामध्ये 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. आता आपण ज्यावेळेस या महिन्यामध्ये दीपदान करत असतो तर दीपदान कधी करावे, अधिक मास सुरू झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कधीही दीपदान जे आहे तर ते करू शकता. आता दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते, कारण की तिथी जे आहे तर ते अधिक फलदायी म्हणा किंवा कोणत्याही दिवशी जरी आपण दीपदान केलं तर त्याला जास्त महत्त्व दिलं जातं. पण शुद्ध किंवा वद्य एकादशी किंवा पौर्णिमा, अमावस्या, महिन्याचा जो शेवटचा दिवस आहे तर या दिवशी जे आहे तर हे अत्यंत महत्त्वाचे जे योग आहेत तर ते मानले जातात. म्हणून या शेवटच्या दिवशी म्हणा किंवा हे जे दिवस सांगितले आहेत तर या दिवशी मग आपल्याला दीपदान करायचं आहे. तर आता दीपदान करण्याबरोबरच आता शक्यतो आपल्याला सायंकाळी प्रदोष काळामध्येच दीपदान करायचं आहे. तर आता दीपदान जे आहे तर ते दीपदान कुठे करायचं आहे. आता दिवे जे आहेत तर ते दिवे मग आपण कुठे लावावे याबद्दल बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो. तर असे सांगितले जाते की मुख्य ठिकाण जे आहे तर ते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं देवघर. आपल्या कुलदेवासमोर किंवा मग विष्णू, माता लक्ष्मीची तर मूर्ती आपल्या देवघरात असते, तर इथे पण तुम्ही दीपदान करू शकता. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीजवळ. आता अंगणात आपल्या प्रत्येकाच्या तुळस असतेच, तर तुळशीजवळ पण तुम्ही दीपदान करू शकता. अत्यंत शुभ मानले जाते तुळशी मातेजवळ दीपदान केल्यानंतर. त्यानंतरची गोष्ट म्हणजे नदीकाठी. आता वाहत्या पाण्यामध्ये दीपदान केल्यानंतर आपल्या घरातील पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो. म्हणून मग तुम्ही नदीकाठी पण दीपदान करू शकता. त्यानंतर मंदिर. आता भगवान भोलेनाथाचं मंदिर असेल किंवा विष्णूंचं मंदिर असेल किंवा मग कोणतेही इतर जे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये तुम्ही जे दीपदान आहे तर ते करू शकता. एवढं महत्त्व ह्या दीपदानाला दिलं जातं. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली पण तुम्ही दीपदान करू शकता. पिंपळाच्या झाडाखाली सर्व देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो, त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली पण तुम्ही दीपदान करायचं आहे. आता दीपदान जे आहे तर ते 33 जे दिवे आपण लावणार आहोत तर त्याचे नियम. तर अधिक मासामध्ये 33 दिवे लावण्याची जी परंपरा आहे तर ते हे जे दिवे आहेत तर ते कसे लावायचे आहे. तर आपण ज्यावेळेस हे दिवे आहे तर त्या दिव्यांचं जे स्वरूप आहे तर ते शक्यतो तुम्ही तांब्याच्या किंवा पितळाचे किंवा मग मातीचे असे दिवे मग आपल्याला 33 घ्यायचे आहेत. किंवा मग तुम्ही शक्य झालं तर आवर्जून कणकेचे म्हणजेच की गव्हाच्या पिठाचेच दिवे तुम्ही बनवून दान करण्याची जी पद्धत आहे तर ती करायची आहे. आता कणिक मळून घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडासा गुळाचा वापर करायचा आहे आणि मग दिवे बनवून घ्यायचे आहेत. आणि दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा मग तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता. तर अशा पद्धतीचे 33 दिवे बनवून आपल्याला दिवे प्रज्वलित करायचं आहे. आता दिव्यामध्ये फुलवात किंवा मग तुम्ही लांब वात वापरू शकता, जे तुम्हाला जमत असेल तसे. आणि असे जे दिवे आहेत तर ते 33 दिवे लावत असताना प्रत्येक दिव्यामध्ये एक वात किंवा मग एक मोठ्या तबकामध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला या ज्या वाती आहे तर त्या दिवे म्हणा किंवा पंत्या जर घेतल्या तुम्ही तर पंत्या एका मोठ्या ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि दिवे मग आपल्याला लावायचे आहेत. आता संकल्पांनी पूजा किंवा दीपदान करण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे. आता आपण कोणतीही सेवा म्हणा किंवा कोणताही उपाय करत असताना आपल्या घरामध्ये जे भगवान विष्णू आहेत त्यांची आपण सेवा नामस्मरण करत असतो. मग हात जोडून नामस्मरण किंवा जप करायचं आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा पण मंत्र म्हणू शकता. आणि माझ्या हातून काही घडलेले जे पाप आहेत तर त्या नकळत घडलेल्या पापांकडून माझे पाप निघून जावेत असा मग आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि मग त्यानंतर प्रत्येक दिव्याला जे आहे तर ते गंध, अक्षदा, फूल व्हायचं आहे आणि दिव्याची आपल्याला
पूजा करायचं आहे. असे जे हे 33 दिवे आहेत, तर हे दिवे लावण्याचे जे महत्त्व आहे तर ते अशा पद्धतीचे आपल्याला दिवे लावायचे आहे. आता हे 33 दिवे लावल्यानंतर 33 कोटी देवांचं पूजन आपल्याकडून घडत असतं. त्याचबरोबर अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा आपल्याकडून घडत असते. आता 33 दिवे जे आहेत तर ते 33 कोटी देवांचे प्रतीक मानले जातात. आपल्या घरातील जो अंधकार आहे, आपल्या घरामधील जो अंधकार आहे तर तो दूर होतो. दिवा जो आहे तर तो ज्ञानाचा आणि तेजाचं प्रतीक मानले जाते. दीपदानामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, अज्ञान जे आहे तर ते दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी येत असते. एवढं महत्त्व मग दीपदान करण्याला दिले जाते. आता ज्यावेळेस आपण दीपदान करत असतो तर त्यावेळेस मग शास्त्रामध्ये सांगितले जाते की आपण अधिक मासामध्ये जर दीपदान केले तर एखाद्या व्यक्तीकडून दीपदान जर झाले तर त्याला मृत्यूनंतर यमलोकाची यातना सोसावी लागत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे मग आपल्याला असे हे दीपदान करायचं आहे. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज सायंकाळी तुळशी मातेजवळ आणि मुख्य प्रवेशद्वार जे आहे आपल्या घराचा तर तिथे दिवा लावल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते. म्हणून संपूर्ण महिनाभर आपल्याला तुळशी मातेजवळ आणि घराच्या मुख्य उंबरठ्यावरती दिवा आवर्जून लावायचा आहे. आता 33 दिवे लावणे जर शक्य झाले नाही तर मग अधिक मासामध्ये शेवटच्या दिवशी अमावास्येला 33 दिवे लावून त्याचे मग तुम्ही दान करायचं आहे. हे दान जे आहे तर हे दान तुम्ही मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू व्यक्तीलाही करू शकता. तर अशा पद्धतीचं जो दीपदान आहे तर या महिन्यामध्ये दीपदान केल्यानंतर आपल्या घरामधील ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतात. त्याचबरोबर भगवान विष्णूंची पण कृपा आपल्यावरती राहते. त्यामुळे मग असं हे जे दीपदान आहे तर ते तुम्ही पण आवर्जून करायचं आहे. जेणेकरून तुमच्या पण घरामध्ये माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची कृपा राहील. तर तुमच्याकडून ज्या पण काही सेवा घडणार असतील तर त्या सेवेबरोबरच नामस्मरण पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल. व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.